नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण एक संकल्पना इथे बघणार आहोत आणि ती आहे मागणीतलं विचलन. या संकल्पनेमध्ये मी असं पाहिलेलं आहे की खूप साऱ्या विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असतं की मागणीतलं विचलन म्हणजे नेमकं काय आहे. तर याविषयी आपण इथे माहिती घेणार आहोत की मागणीतलं विचलन हे संकल्पना काय आहे. आता मागणीतल्या विचलनाची संकल्पना समजून घेत असताना इथे आपल्याला काही बदल आहेत. आता इथे आपल्याला समजून घ्यायचं आहे की इतर परिस्थिती जी आहे त्याच्यात कोणताही बदल होणार नाही. केवळ किमतीत बदलामुळे काय बदलणार आहे, जेव्हा मागणीतल्या विचलनाची संकल्पना असते तेव्हा फक्त किंमत बदल होतो आणि इतर घटक जे आहेत त्यांच्यामध्ये कोणताही बदल होत नाही. मग इतर घटक कोणते असतील तर जसं आवडीनिवडी आहेत, उपभोक्त्याचं उत्पन्न आहे, लोकसंख्येचा आकारमान आहे. या घटकामध्ये इथे असं दिलेलं आहे की कोणताही बदल न होता केवळ किमतीत बदल होतो आणि त्यामुळे मागणीत चढउतार होतात. याला मागणीचं विचलन असं म्हणतात. म्हणजे ही संकल्पना समजून घ्यायची आहे. मागणीतलं याचे दोन प्रकार आहेत. मागणीतल्या विचलनाचे दोन प्रकार आहेत. एक आहे मागणीतील विस्तार आणि दुसरा प्रकार आहे मागणीतला संकोच. आता याची व्याख्या अतिशय सोपी व्याख्या आपल्याला इथे दिलेली आहे की जशी इतर परिस्थितीत जसं आवड निवड, उपभोक्त्याचं उत्पन्न असेल, लोकसंख्येचं आकारमान असेल, यामध्ये कोणताही बदल होत नाही. फक्त किंमत कमी झालेली आहे आणि त्यामुळे मागणीत वाढ होते. म्हणजे इथे विस्तार या शब्दाचा अर्थ आहे की वाढणं आणि मागणीत वाढ होते. आणि मागणीत वाढ कशामुळे होते तर किंमत कमी झाल्यामुळे मागणीत वाढ होते. म्हणजे इथे किंमत कमी झाल्यामुळे मागणीत वाढ होते आणि यालाच म्हटलेलं आहे मागणीतील विस्तार असं म्हटलेलं आहे. त्यामुळे ही संकल्पना अतिशय सोपी आणि समजून घेण्यासारखी आहे की किंमत बदलले, किंमत कमी झाल्यामुळे मागणी अधिक प्रमाणात वाढलेली आहे, विस्तारलेली आहे, प्रसरण पावलेली आहे. आता या ठिकाणी आपल्याला मागणीतील विस्तार हा आकृतीच्या साहाय्याने आपल्याला समजून घ्यायचा आहे. आता आकृतीच्या साहाय्याने जेव्हा आपण ही संकल्पना समजून घेतो तेव्हा इथे आपल्याला दिलेलं आहे य अक्ष आहे, श अक्ष आहे आणि इथे आपल्याला किंमत कमी झालेली आहे. म्हणजे ओरिजिनल किंमत जी आहे आपली ती अ आणि क ही आपली मूळ किंमत आहे. अ ते क ही आपली मूळ किंमत आहे आणि तेव्हा आपली जी मागणी आहे ती मागणी ही किंमत आहे आणि आपली जी मागणी आहे ती मागणी आपल्याला अ आणि ब इतकी मागणी दिसते आहे. अ आणि ब इतकी मागणी दिसते म्हणजे ही मागणी आहे आणि आपली ही एकूण पूर्ण किंमत आहे. आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की जेव्हा किंमत इथे कमी होईल तेव्हा मागणी इथे वाढते, म्हणून याला मागणीतला विस्तार असं म्हटलेलं आहे. म्हणजे किंमत कमी झाल्यामुळे मागणीत वाढ झालेली आहे म्हणून याला मागणीतील विस्तार असं म्हटलेलं आहे. आणि या ठिकाणी आपण बघितलं तर मागणीतला विस्तार जो आहे तो स बिंदूकडून स1 या बिंदूकडे त्याच मागणी वक्रावर खालच्या दिशेने सरकतो. म्हणजे मागणी वक्र हा खालच्या दिशेने इकडे सरकतो कारण इथे मागणी काय झालेली आहे, वाढलेली आहे. आणि ही मागणी वाढल्यामुळे हा जो वक्र आहे हा वक्र त्याच मागणी वक्रावर खालच्या दिशेने सरकतो. त्यामुळे हे फरक स्पष्ट करण्यासाठी महत्त्वाचं आहे आणि हे जे मुद्दे आहेत ते विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर ही आपली पहिली छोटीशी संकल्पना आहे मागणीतील विस्तार. दुसरी आपली संकल्पना या ठिकाणी आपल्याला बघायची आहे ती म्हणजे मागणीतील संकोच. आता संकोचने आणि विस्तारणे हे दोन्ही विरुद्धार्थी शब्द आहेत. विस्तारणे म्हणजे प्रसरण पावणे, पसरणे, वाढणे असं आणि संकोचन म्हणजे कमी होणे अशा प्रकारे. आता इथे ज्याप्रमाणे इतर परिस्थिती जसं आवडीनिवडी असतील, उपभोक्त्याचं उत्पन्न असेल, लोकसंख्येचं आकारमान असेल इत्यादीमध्ये कोणताही बदल न होता फक्त किंमत वाढ झाल्यामुळे मागणीत घट होते. आता इथे काय झालेली आहे की किंमत वाढले पण इथे मागणी काय झालेली आहे, कमी झालेली आहे. म्हणजे मागणीत घट झालेली आपल्याला दिसून येते, मागणी कमी झालेली आपल्याला दिसून येते. यालाच मागणीतील संकोच असं म्हणतात.
हेच आपल्याला आकृतीच्या सहाय्याने समजून घ्यायचं असेल मागणीतील संकोच. आता इथे आपण काय म्हणतोय की किंमत काय झालेली आहे, किंमत वाढलेली आहे आणि मागणी काय झालेली आहे, तर ती मागणी कमी झालेली आहे किंवा मागणीत घट झालेली आहे. आता इथे आपली मूळ किंमत काय आहे, तर मूळ किंमत आहे अ आणि क ही आपली मूळ किंमत आहे, म्हणजे ही आपली मूळ किंमत आहे. आता यावरून आपली किंमत काय झालेली आहे, अ आणि क एक इतकी आपली किंमत इथे वाढलेली आहे, म्हणजे इतकी आपली किंमत वाढलेली आहे. आणि तेव्हा मागणी आपली काय झालेली आहे, कमी झालेली आहे. म्हणजे अ आणि ब ही जी आपली मूळ मागणी होती त्याच्यात आपल्याला ब ते ब1 ही आपल्याला इथे मागणी कमी झालेली दिसते. म्हणजे इथे मागणी कमी झाली. कशामुळे कमी झाले, तर ही किंमत वाढली इथे आणि त्याच्यामुळे मागणी आपली कमी झालेली आहे. यालाच मागणीतला संकोचन असं म्हणतात. का कमी झालेली आहे, तर किंमत वाढलेली आहे आणि त्यामुळे मागणी कमी झालेली आहे. इथे आपल्याला दिसतं की मागणी वक्र जो आहे त्याच वक्रावर वरच्या दिशेने सरकतो. म्हणजे हा दोन्हीतला फरक लक्षात घ्या की हा त्याच वक्रावर वरच्या दिशेने सरकतो. हा मुद्दा फरक स्पष्ट करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. तर यामध्ये महत्त्वाच्या दोनच गोष्टी आहेत की मागणीतलं विचलन हे किमतीमुळं होतं आणि मागणीतलं विचलन किमतीमुळे झाल्यामुळं काय होतं की जेव्हा किंमत कमी असते तेव्हा मागणीत वाढ होते, इतर घटक स्थिर असतात आणि त्यामुळे मागणी वक्र जो आहे तो खालच्या दिशेने सरकतो मागणीतल्या विस्तारामध्ये. आणि इथे मागणीतल्या संकोचनामध्ये जो मागणी वक्र आहे तो वरच्या दिशेने सरकतो. म्हणजे या दोन्ही संकल्पना फरक स्पष्ट करण्यासाठी व्याख्या आणि मागणी वक्राची स्थिती असे दोन मुद्दे तुम्ही मांडू शकता, प्लस हा सोपा डायग्राम इथे लिहू शकता. तर अशा प्रकारे आपण छोट्या छोट्या संकल्पना परीक्षेच्या दृष्टीने ज्या महत्त्वाच्या आहेत त्या आपण अभ्यासणार आहोत. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब